मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं नाव आहे पॅलिओ डाएट चांगले की वाईट. त्याला तर बघूया. पॅलिओ डाएटचे अनेक फायदे तर आहेत, पण अनेक तोटेही आहेत. याचा सर्वात मोठा फायदा आहे की त्यामुळे आपण थोड्याच वेळात खूप वेगाने आपले वजन कमी करू शकतो. हा डाएट कमी काळासाठी घेणे तर योग्य असते. अलीकडे अनेक जण पॅलिओ डाएटचे समर्थन करताना दिसतात. या डाएटचा उगम पॅलिओलिथिक शब्दातून झाला आहे. पॅलिओलिथिक म्हणजे पाषाण युग, जे सुमारे 10,000 वर्षापूर्वी अस्तित्वात होते आणि ज्यामध्ये फक्त नैसर्गिक रूपात उपलब्ध जिन्नस खाल्ले जात होते. अर्थात ते जंगलात वनस्पतीच्या रूपात मिळे वा शिकार करून मिळवले जाईल. त्यामुळे या डाएटमध्ये लीन म्हणजे मीठ, कमी फॅटचे मांस, मासे, फळे, नट्स, सीड्स आणि भाज्या सामील आहेत. धान्य, डाळी, शेंगा, दूध, दही यासारखे डेअरी प्रोडक्ट त्या काळात नव्हते. या डाएटच्या समर्थकांचा अर्थ हा आहे की आज आपण जे काही खात राहिलो आहोत ते आपल्या जेनेटिक रचनेनुसार नाही. पाषाण युगात मानव जे काही खात होता ते पूर्ण भोजन रिफाइंड व प्रोसेस्ड फूड नव्हते. तसंच त्या काळातील फूड प्रिझर्वेटिव्ह आणि केमिकल्स ॲडिटिव्ह रहितही होते. आरोग्यावर रिसर्च करणारे सांगतात की स्थूलता, डायबिटीज, स्ट्रोक, कॅन्सर आणि हृदयाचे सारे आजार आज आपण खात आहोत ते आपल्या जेनेटिक रचनेशी वेळ खाणारे नसल्यामुळे होत आहेत. पॅलिओ डाएट का चांगले? या डाएटमध्ये फळे व भाज्या त्याच रूपात खाण्यावर भर दिला जातो जशा त्या उत्पन्न होतात. ज्यूस, जॅम, सॉस इतर प्रोसेस रूपात नाही. यात नट्स, बदाम, अक्रोड आणि सीड्स, उदाहरणार्थ भोपळ्याच्या बिया, चिया सीड्स इत्यादी खाण्यास सांगितले जाते, ज्यामध्ये अनेक प्रकारचे न्यूट्रिएंट्स म्हणजे झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्लांट प्रोटीन असते. यात रेड मीट सामील नसते. रेड मीटमध्ये खूप जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असतात आणि अधिक प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट खाल्ल्यामुळे हृदयाचे आजार, डायबिटीज, स्ट्रोक आणि हाय बीपी आणि कॅन्सर होण्याची मोठी भीती जास्त असते. त्यामध्ये कोणत्या उणीव आहेत? पॅलिओ डाएटमध्ये डाळी व बीज, शेंगा नसतात. शाकाहारी लोकांसाठी डाळी आणि बीज, शेंगा प्रोटीनचा सर्वात मोठा स्रोत आहे. जर शाकाहारी लोकांच्या जीवनातून हे हटवले तर त्यांच्यासाठी प्रोटीनचा कोणताही पर्याय उरणार नाही. धान्य व इतर जड धान्ये या डाएटच्या बाहेर राहतात. कार्बोहायड्रेट्स, आयर्न आणि व्हिटॅमिन बी चे हे मोठे सोर्स असतात. अशा वेळी जर हे डाएटचा भाग नसतील तर त्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उत्पन्न होतील. पॅलिओ डाएटमध्ये डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे दूध, दही आणि तूप इत्यादी नसते. डेअरी प्रॉडक्ट शरीरात कॅल्शियम व व्हिटॅमिन 1, बी. पॅलिओ डाएटमध्ये डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे दूध, दही, तूपही नसते. डेअरी प्रॉडक्ट शरीरात कॅल्शियम व व्हिटॅमिन B12 च्या पुरवठ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर काय करावे हे बघा. अशा प्रकारे पॅलिओ डाएट अनेक फायदे तर आहेत, पण अनेक तोटेही. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की त्यामुळे आपण थोड्याच वेळात खूप वेगाने आपले वजन कमी करू शकता. हा डाएट कमी काळासाठी घेणे तर योग्य असते, पण हा सतत चालू ठेवणे शरीरासाठी घातक असू शकते. काय करावे? अशा प्रकारे पॅलिओ डाएटचे अनेक फायदे तर आहेत, पण अनेक तोटेही. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की यामुळे आपण थोड्याच वेळात खूप वेगाने आपले वजन कमी करू शकतो.
हा डाएट कमी काळासाठी घेणे तर योग्य असते, तर हा सतत चालू ठेवणे आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. यासाठी सल्ला हाच आहे की वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी हा 2 ते 3 आठवडे फॉलो करावा. नंतर एकदा वजन कमी झाल्यानंतर आपण आपल्या नॉर्मल डाएटवर परता. तसा नंतर तो लो फॅट्स वा नो शुगर डाएट मेंटेन करतील, तर त्यामुळे त्याचे वजन कायम मेंटेन राहील. आणि अशा प्रकारे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करू. नमस्कार, जय हिंद.